नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी प्रताप पाटील. आज पुन्हा एकदा एका केळीच्या बागेमध्ये आलेलो आहोत. अ, ही केळीची बाग आपलेच शेतकरी हनुमंत ननवरे म्हणून आहेत. तालुका करमाळा, गाव देवळाली. आज त्यांच्या प्लॉटमध्ये आपण इथं आलेलो आहोत. आज काही कारणास्तव त्यांची आणि आमची भेट झालेली नाही आहे. हा प्लॉट लागवडीपासून आपल्याकडेच आहे ट्रीटमेंटसाठी. आजचा व्हिडिओ आपण एक खास पोटॅशियमची डिफिशियन्सी काय येते आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत हे आज आपण इथल्या बागेमध्ये पाहणार आहोत. आजची ही केळीची बाग तुम्ही पाहिली तर ही 5.5 ते 6 महिने कंप्लीट झालेले आहेत ह्या बागेला. आणि आज बघू शकता 5.5-6 महिन्याच्या पिरियडमध्ये किंवा जो टाईम त्यांनी घेतलेला आहे त्या पिरियडमध्ये चांगल्या प्रकारे केळीची म्हणजे टोटल हाईट म्हणा, कॅनोपी म्हणा चांगली झालेली आहे. ग्रीनरी चांगली आहे. पानं रुंदारुंद आहेत. आणि आज आता ह्यात थोडंसं पाहू शकतो आपण. इथं पाहू शकतो की हे जे वॉटर शूट्स आहेत हे वॉटर शूट्स वेळेवर हार्वेस्टिंग झाले पाहिजेत, नाहीतर हे जे अन्नाचं शेअरिंग होऊन जातं. यामध्ये मेन जे झाड आहे त्यामध्ये आणि ह्या वॉटर शूटमध्ये अन्नाची शेअरिंग झाल्या गेली तर ह्यामध्ये दोघांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढून जाते आणि मेन झाडाला जे अन्नद्रव्य गेले पाहिजेत तेवढ्या प्रमाणात जात नाहीत. आणि हे वॉटर शूट वेळेवर हार्वेस्टिंग यासाठी करणं खूप गरजेचं आहे. आता शेतकऱ्याशी माझं जस्ट फोनवरून बोलणं झालं. काही कारणास्तव त्यांचं वॉटर शूटचं काढणं हे थांबलेलं आहे गेल्या 8 दिवसामध्ये. आणि आज 1-2 दिवसामध्ये ते बोलले की 1-2 दिवसामध्ये आपण हे वॉटर शूट सगळे काढून घेऊ. कारण हे ट्युबरी क्रॉप असल्यामुळे ह्या वॉटर शूटचा आणि हा कंदाचा जो बूड आहे खालचा, हे कंद आहे, कंदवर्गीय, त्यामुळे एकमेकाला कनेक्टेड असतात ट्युबरी क्रॉप असल्यामुळे. त्यामुळे दोघांचं अन्नाचं शेअरिंग होऊन जातं. त्यामुळे हे वेळेवर काढणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जसं की आपण बोललो की पोटॅशियमची डिफिशियन्सी. आता इथं बघू शकता ह्या पानाकडे हे आहे पोटॅशियमची डिफिशियन्सी आहे. हे बघू शकता तुम्ही. हे लिप लॅमिना जो आहे ह्याचा मार्जिनल जी लाईन आहे जी ह्या पानाची ही नेक्रॉटिक झालेली आहे. आणि पोटॅशियमची डिफिशियन्सी याला म्हटलं जातं. हे पुढचं अजून एक पान आहे, इथं बघू शकता. हे सुद्धा पोटॅशियमची डिफिशियन्सी आहे. मार्जिनल लिप ही नेक्रॉटिक झालेली आहे ह्या पानावर सुद्धा. असे इथं सुद्धा झालेलं आहे थोड्या प्रमाणात. ह्यानंतर अजून एक पान आहे, इथं आपण बघू शकता. इथं सुद्धा मार्जिनल लिप जी आहे ही नेक्रॉटिक झालेली आहे. आता पोटॅशियम तर आपण कंटिन्यू झाडाला देत असतो आणि ह्या शेतकऱ्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम झाडाला दिलेलं आहे. जसं की 19-19 मधलं 19 शेवटचा 19 असेल, 13-40-13 मधला शेवटचा 13 असेल म्हणा. त्याचबरोबर पोटॅशियममध्ये आपले म्युरेट ऑफ पोटॅश असेल, अमोनियम सल्फेट बरोबर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. पांढरं पोटॅश असेल, बेसमध्ये पीडीएम पोटॅश असेल, पोटॅश डिराइव्ड फ्रॉम द मोलॅसिस असेल. म्हणजे वेगवेगळ्या ग्रेडमधले जे पोटॅश येतात, जे पोटॅशियमची खतं आहेत ते स्ट्रेट पोटॅशियमची खतं दिलेले आहेत, कॉम्प्लेक्समध्ये दिलेले आहेत, तरीसुद्धा पोटॅशियमची कमतरता खालच्या पानावर दिसून येते. ह्याचं कारण असं आहे की थंडीच्या दिवसामध्ये थंडी जेव्हा मोठ्या प्रमाणात येते त्यामध्ये पाण्याची सोल्युबिलिटी कमी होऊन जाते. त्यानंतर पाण्याची सोल्युबिलिटी कमी झाल्यामुळे पोटॅश जो आपण देतो हा K2O फॉर्ममध्ये असतो. आणि त्यामुळे पोटॅशचं मोबिलायझिंग झालं पाहिजे. आणि थंडीमध्ये पाण्याची सोल्युबिलिटी कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिकली पोटॅशची मोबिलायझिंग जी प्रोसेस असते त्यासाठी आपण ते ॲटोमॅटिकली मंदावते. त्यासाठी आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया देत असतो. त्यामध्ये शेतकरी जेव्हा पोटॅशची डिफिशियन्सी येते तर कंटिन्यू पोटॅशचे खतांचा मारा करत असतात शेतामध्ये किंवा त्या क्रॉपला. त्या पोटॅशच्या खताबरोबरच आलटून पलटून तर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया येणारे बायोलॉजिकली न्यूट्रिशन अपटेक करून देणारे एक जीवाणू असतात. एक डायव्हर्स फॉर्ममध्ये असतात त्या. म्हणजे त्यामध्ये काही फंगस बी येतात, काही बॅक्टेरिया बी येतात. आणि फंगसमध्ये म्हटला तर तुम्ही बॅसिलस आहे, आपला सुडोमोनास आहे, ॲस्परगिलस आहे. आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियामध्ये अजून एक मेन असतो तो फ्राटोरिया ऑरेंशिया. हे स्पेशीज असतात
जे पोटॅश तुम्हाला अवेलेबल इनसोल्युबल फॉर्ममधला जो पोटॅश आहे त्याचं मोबिलायझिंग करून ते ऑर्गॅनिक सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून प्लांटला ज्या फॉर्ममध्ये प्लांट अपटेक करून घेतं आणि त्याला ॲक्सेसेबल बनवलं जातं प्लांटला अपटेक करून घेण्यासाठी. त्यासाठी अशा बॅक्टेरियांचा वापर अधूनमधून अशा सिच्युएशनमध्ये शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आता हे ॲक्च्युली पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे कसे काम करतात, जेव्हा तुम्ही पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जमिनीतून देता तेव्हा त्यांचं ॲसिडिफिकेशनचं काम असतं. ॲसिडिफिकेशन म्हणजे काय, की काही ॲसिडची निर्मिती करतात, जसे की ऑक्झॅलिक ॲसिड असेल, सायट्रिक ॲसिड असेल, ग्लुकोनिक ॲसिड असेल आणि अशा प्रकारच्या ॲसिडची निर्मिती केली की जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे सॉईलचं ते ॲसिडिफाय होऊन जातं आणि ॲसिडिफाय झाल्यामुळं ॲटोमॅटिकली लोअर होतं, म्हणजे जमिनीचा पेच जो कमी होऊन जातो आणि जमिनीचा पेच कमी झाल्यामुळे पोटॅश आयन्स जे आहेत ॲटोमॅटिकली सॉईल्समध्ये रिलीज व्हायला चालतात, जे रिलीज होत नव्हते अशा कंडिशनमध्ये थंडीमुळे ते रिलीज व्हायला चालू होतात. त्याचबरोबर काही चिलेटिंग एजंट असतात, त्या चिलेटिंग एजंटची सुद्धा सिक्रेशन पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया करत असतात. त्या चिलेटिंग एजंटचे सिक्रेशन केल्यामुळं ब्रेकिंग डाऊन होतात, म्हणजे जे मेटॅलिक पोटॅशियमचे कॉम्प्लेक्सेस आहेत किंवा जे त्यांचं मॉलिक्युल्स ब्रेक व्हायला चालू होतात आणि ब्रेक झाल्यामुळे पोटॅश जो इनसॉल्युबल फॉर्ममध्ये आहे, जो स्टेबल झालेला आहे, तो सुद्धा अपटेक व्हायला चालू होतो. त्यामुळे नुसताच पोटॅश न सोडता अधूनमधून पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया येतात तुम्हाला मार्केटमध्ये अनेक ब्रँडचे, ज्याची क्वालिटी चांगली आहे, ज्याचा काउंट चांगला आहे. कॉलनी फॉर्म्ड म्हणून असतं, त्यामध्ये तुम्ही काउंट बघत चला काय किती 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 काउंट आहे त्यामध्ये, आणि तो जर वापरला तर तुम्हाला पोटॅशची डिफिशियन्सी केळीमधली ॲटोमॅटिकली कमी होऊन जाईल. आणि त्याची वापरण्याची एक पद्धत आहे, सायंटिफिक पद्धत आहे. जर ते डेक्स्ट्रोज फॉर्ममध्ये असेल, डेक्स्ट्रोज फॉर्ममध्ये म्हणजे ऑलरेडी त्यामध्ये एक सिम्पल शुगर असतो, म्हणजे जो सिम्पल शुगर डिराइव्ड फ्रॉम वीट किंवा कॉर्न, आपलं मका असेल किंवा आपलं गहू असेल, ह्याच्यामध्ये एक सिम्पल शुगर असतो, तो त्यातून डिराइव्ड केला जातो, तो शुगर बाहेर काढला जातो आणि त्या शुगर ते बॅक्टेरिया लॅबमध्ये बनवताना त्यामध्ये त्याला मीडिया म्हणून वापरला जातो त्यामुळे ते डायरेक्टली तुम्ही ॲप्लिकेबल असतं आपल्या प्लॉटला देताना. पण जर तो डेक्स्ट्रोज फॉर्ममध्ये नसेल तर तुम्हाला त्यासाठी गुळाचा वापर करावा लागेल, बेसन पिठाचा वापर करावा लागेल. 12 ते 24 तास मिनिमम ते पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे भेटतात तुम्हाला ते टाल्कम फॉर्ममध्ये, पावडर फॉर्ममध्ये भेटतात, लिक्विड फॉर्ममध्ये भेटतात. ते 200 लिटर पाण्यामध्ये किमान 1 लिटरचा वापर करायचा आणि त्यामध्ये 1 किलो गूळ आणि 1 किलो बेसन पीठ त्यामुळे ॲड करून एक 24 तास ते हलवत ठेवायचं आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते ड्रिपच्या थ्रू प्लॉटला देऊ शकता अधूनमधून. आता पोटॅशचं झालं.